गुड मॉर्निंग क्लास. लास्ट लेक्चरला आपण प्रिसिजन अँड ॲक्युरसी ऑफ मेजरमेंटचं पॉईंट पाहिलं होतं आपण. प्रिसिजन अँड ॲक्युरसी ऑफ मेजरमेंट. ओके, आता याच्यामध्ये काय घेतलं होतं आपण? ॲक्युरसी. सो व्हॉट इज ॲक्युरसी? जे काही मेजरमेंट करतो आपण त्या मेजरमेंटमध्ये आपली जी ॲक्च्युअल व्हॅल्यू आहे, जिला आपण ट्रू व्हॅल्यू म्हणतो किंवा ॲक्सेप्टेड व्हॅल्यू म्हणतो, द नियरनेस ऑफ द मेजर व्हॅल्यू टू द ट्रू व्हॅल्यू इज कॉल्ड द ॲक्युरसी ऑफ मेजरमेंट. म्हणजे आपली जी व्हॅल्यू आली आहे, मेजर व्हॅल्यू म्हणजे आपण जी मेजर केले ती व्हॅल्यू ट्रू व्हॅल्यूच्या जवळपास आली तर दॅट इज कॉल्ड द ॲक्युरसी ऑफ मेजरमेंट. म्हणजे आपलं मेजरमेंट कसं आहे? ॲक्युरेट आहे. अदरवाईज सम एरर आहे त्याच्यामध्ये. आणि एरर कशा होते? ॲक्युरसी डिपेंड्स ऑन द सेन्सिटिव्हिटी ऑफ लिस्ट काउंट. आता लिस्ट काउंट काय आहे? द स्मॉलेस्ट क्वांटिटी दॅट कॅन बी मेजर. स्मॉलेस्ट सर्वात लहान क्वांटिटी आपण मेजर करू शकतो, दॅट इज कॉल्ड द लिस्ट काउंट. मला तुम्हाला फिजिक्समध्ये पहिलंच प्रॅक्टिकल आहे म्हणतं लिस्ट काउंटचं. लिस्ट काउंट मायक्रोमीटर स्क्रू घ्यायचे ते आहे त्याच्यामध्ये, तर तिथं तुम्हाला लिस्ट काउंट समजेल. लिस्ट काउंट म्हणजे काय? इट इज द स्मॉलेस्ट क्वांटिटी दॅट कॅन बी मेजर ऑफ द मेजरिंग इक्विपमेंट. जे काही मेजरिंग इक्विपमेंट आहे त्याचा लिस्ट काउंट म्हणजे काय? त्याची स्मॉलेस्ट क्वांटिटी जी आपल्याला मेजर करता येते. त्याच्यानंतर जी स्मॉलेस्ट सर्वात आहे लहान, दॅट इज कॉल्ड द लिस्ट काउंट. आपण बिरेटचं एक्झाम्पल पाहिलं होतं याच्यामध्ये. लिस्ट काउंट आपण त्याचं प्लस मायनस 0.1 घेतलं होतं. ओके, आता त्याच्यामध्ये दोन एरर आहेत. पहिले आहे ॲब्सोल्यूट एरर. म्हणजे काय? रीडिंगमध्ये काही प्रॉब्लेम निर्माण होतो, सो दॅट इज अ ॲब्सोल्यूट एरर. ऑब्झर्व व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू जी आपल्याला आली आणि जी ट्रू व्हॅल्यू आहे त्यांचा डिफरन्स घेतला तर आपल्याला ॲब्सोल्यूट एरर समजते. आणि रिलेटिव्ह एरर म्हणजे काय? ॲब्सोल्यूट एररला काय करायचं? डिवाइड करायचं ट्रू व्हॅल्यूने. जी काय ट्रू व्हॅल्यू आहे तिला ॲब्सोल्यूट एररने डिवाइड करायचं. मल्टिप्लाय 100%ने केलं तर वी कॅन फाइंड आउट द रिलेटिव्ह एरर. त्यानंतर प्रिसिजनचा पॉईंट आहे. प्रिसिजन मीन्स एक्झॅक्टनेस. प्रिसिजन मीन्स एक्झॅक्टनेस. मल्टिपल रिडिंग्स ऑफ द सेम क्वांटिटी आर नोटेड टू मिनिमाइज द एरर. आता एरर मिनिमाइज करायचं असेल तर काय करायचं? मल्टिपल रिडिंग घ्यायचे आणि ते रिडिंग नोट डाऊन करायचं. सो प्रिसिजन इज नथिंग बट द एक्झॅक्टनेस. प्रिसिजन इज नथिंग बट एक्झॅक्टनेस. अँड प्रिसिजन इट इज द मेजर ऑफ ॲब्सोल्यूट एरर इन द ॲक्च्युली प्रिसिजन इज एक्सप्रेस इन टर्म ऑफ डेविएशन. त्याच्यामध्ये परत दोन आहे, ॲब्सोल्यूट डेविएशन आणि रिलेटिव्ह डेविएशन. ॲब्सोल्यूट डेविएशन इज द ऑब्झर्व व्हॅल्यू मायनस मीन आणि रिलेटिव्ह डेविएशन इज द मीन ॲब्सोल्यूट डेविएशन अपॉन मीन इंटू 100%. ओके, हे पॉईंट आपण लास्ट लेक्चरला घेतले होते. आत्ताच्या लेक्चरला आपल्याला पॉईंट पाहिजे डिटर्मिनेशन ऑफ मॉलिक्युलर फॉर्म्युला. मधले काही पॉईंट डिलीटेड आहेत. कोणते आहेत ते तुम्हाला सांगतो मी. सिग्निफिकंट फिगर आहे पेज नंबर 16 वरचा. रूल्स फॉर डिसाइडिंग सिग्निफिकंट फिगर हा पण डिलीट आहे. कॅल्क्युलेशन विथ द सिग्निफिकंट फिगर हा पण डिलीटेड आहे. आणि आत्ता आपण स्टार्ट करतोय डिटर्मिनेशन ऑफ मॉलिक्युलर फॉर्म्युला. डिटर्मिनेशन ऑफ मॉलिक्युलर फॉर्म्युला. ओके, हा पॉईंट आपल्याला सिलेबसमध्ये आहे आता. डिटर्मिनेशन ऑफ मॉलिक्युलर फॉर्म्युला. डिटर्मिनेशन ऑफ मॉलिक्युलर फॉर्म्युला. ओके, आता पहा पहिला पॉईंट तर मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे काय? मॉलिक्युलर फॉर्म्युला लास्ट जो चॅप्टर होता त्याच्यामध्ये आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला डिटेलमध्ये पाहिलं होतं. मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ अ कंपाऊंड इज द फॉर्म्युला विच कंटेन्स द ॲक्च्युअल नंबर ऑफ ॲटम्स. Molecular formula of a compound is the formula which contains actual number of atom. Actual number of atoms of a constant element in a molecule. Actual number of atom of a constant elements of compound. Molecular formula of the compound is the formula which contains actual number of atom constituent elements of a compound. आता कॉन्स्टंट म्हणजे काय? ज्या एलिमेंट्स पासून कंपाऊंड फॉर्म झाला आहे त्याच्यामध्ये किती नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट आहे. फॉर एक्झाम्पल आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला फॉर मिथेन जर घेतला तर मिथेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे CH4. CH4 मिथेन जो गॅस आहे त्याच्यामध्ये कार्बन किती आहे? 1 कार्बन ॲटम अँड 4 हायड्रोजन ॲटम. सिमिलरली ग्लुकोजचं जर घेतलं तर C6H12O6. दिस इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला फॉर ग्लुकोज. ओके, सो ॲक्च्युअल नंबर ऑफ ॲटम्स कॉन्स्टिट्युएंट द एलिमेंट्स ऑफ अ कंपाऊंड. आता कंपाऊंड आहे हा ग्लुकोजचा. हा कॉन्स्टिट्युएंट काय आहे त्याचे? कार्बन कॉन्स्टिट्युएंट, हायड्रोजन कॉन्स्टिट्युएंट, ऑक्सिजन कॉन्स्टिट्युएंट म्हणजे
It is the made up of carbon, hydrogen and oxygen. This compound is made up of carbon, hydrogen and oxygen. आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला ॲक्च्युअल नंबर ऑफ कार्बन किती आहे 6, हायड्रोजन 12, ऑक्सिजन 6. ओके, सो दॅट इज कॉल्ड द मॉलिक्युलर फॉर्म्युला. सो याच्यामध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला जो काय आहे तो एक्सपेरिमेंटली डिटरमाइन करू शकतो आपण, किंवा पर्सेंटेज एलिमेंट कॉम्पोजिशन किंवा मोलर मास ऑफ दॅट कंपाऊंड, याच्या थ्रू आपण त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, सो याच्यामध्ये पुढचा पॉईंट आहे आपला, दॅट इज पर्सेंट कॉम्पोजिशन. पर्सेंट कॉम्पोजिशन, फॉर एक्झाम्पल पहा, लेट स्टार्ट विथ द पर्सेंट कॉम्पोजिशन. पर्सेंटेज कॉम्पोजिशन, सेकंड पहा, पर्सेंटेज कॉम्पोजिशन. पहा, पर्सेंटेज कॉम्पोजिशन, द पर्सेंटेज बाय मास. पर्सेंटेज बाय मास कसं, मासचं पर्सेंटेज घेतोय, पर्सेंटेज बाय मास ऑफ ईच एलिमेंट इन कंपाऊंड. पर्सेंटेज बाय मास ऑफ ईच एलिमेंट. percentage by mass of each elements in a compound. Percentage by mass of each element in a compound, that is called as a percentage composition. म्हणजे कार्बन किती पर्सेंट आहे, हायड्रोजन किती आहे, ऑक्सिजन किती आहे, सर्वांचं मिळून किती झालं पाहिजे 100. सो दॅट इज द पर्सेंटेज कॉम्पोजिशन. पर्सेंटेज बाय मास ऑफ इच एलिमेंट, आपण एक्झाम्पल घेतलं की लक्षात येईल तुमच्या. ठीक आहे. आणि थर्ड आहे आपला, दॅट इज पर्सेंटेज बाय मास अँड मोलर मास and from the percent composition the ratio of atom of a constant element in the molecule is calculated. आता पर्सेंटेज कॉम्पोजिशन मध्ये आपण काय करू, त्याचा रेशो कॅल्क्युलेट करू, रेशो ऑफ ॲटम्स ऑफ अ कॉन्स्टंट एलिमेंट. जे काही कॉन्स्टंट एलिमेंट्स आहेत त्याचा रेशो कॅल्क्युलेट करू, आणि तो रेशो कॅल्क्युलेट केला की आपल्याला काय मिळेल, त्याचा इम्पिरिकल फॉर्म्युला. पहा आता पुढचा पॉईंट आहे इम्पिरिकल फॉर्म्युला. इम्पिरिकल फॉर्म्युला म्हणजे काय, पण द सिम्पलेस्ट रेशो ऑफ ॲटम ऑफ कॉन्स्टंट एलिमेंट इन मॉलिक्यूल. मॉलिक्यूलमध्ये जे काही कॉन्स्टंट ॲटम आहेत त्यांचा सिम्पलेस्ट रेशो, सिम्पलेस्ट रेशो ऑफ कॉन्स्टंट ॲटम इन अ मॉलिक्यूल्स. कॉन्स्टंट ॲटम ऑफ अ कॉन्स्टंट एलिमेंट इन अ मॉलिक्यूल. सिम्पलेस्ट रेशो ऑफ ॲटम ऑफ अ कॉन्स्टंट एलिमेंट इन अ मॉलिक्यूल. जे काही कॉन्स्टंट एलिमेंट आहे म्हणजे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन यांचा सिम्पलेस्ट रेशो, याचा सिम्पलेस्ट रेशो म्हणजे काय, त्याचा इम्पिरिकल फॉर्म्युला. ओके, आता आपण काय पाहिलं, मॉलिक्युलर फॉर्म्युला. मॉलिक्युलर फॉर्म्युला इज द फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड विच कंटेन ॲक्च्युअल नंबर ऑफ ॲटम ऑफ अ कॉन्स्टंट एलिमेंट्स ऑफ अ कंपाऊंड. त्यानंतर पर्सेंटेज कॉम्पोजिशन, पर्सेंटेज बाय मास ऑफ ईच एलिमेंट्स इज a compound called a percentage composition, and with the help of percentage composition we can find out the empirical formula of that compound. That is the simplest ratio of simplest ratio of atoms of a constant elements in a compound. Simplest ratio of atoms of a constant elements in a compound is the empirical formula. आता एक एक्झाम्पल पाहू, त्याच्या अगोदर आपण रिलेशनशिप बिटवीन द एम्पिरिकल फॉर्म्युला आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला. आता याच्यामध्ये हा मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि इम्पिरिकल फॉर्म्युला याच्यामध्ये काय रिलेशन्स आहे. ॲक्च्युली मॉलिक्युलर फॉर्म्युला काय कंटेन ॲक्च्युअल नंबर ऑफ ॲटम्स, आणि याच्यामध्ये काय सिम्पलेस्ट रेशो ऑफ ॲटम्स. ओके, सो दोन्ही इम्पॉर्टंट आहे. लेट सी रिलेशनशिप बिटवीन दिस टू. दॅट इज अ रिलेशनशिप बिटवीन इम्पिरिकल फॉर्म्युला अँड मॉलिक्युलर फॉर्म्युला. आता पहा, मॉलिक्युलर फॉर्म्युला रिलेशनशिप between molecular formula and empirical formula. पहा आता याच्यामध्ये काय रिलेशन आहे आपल्याला स्टडी करायचं आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला इज इक्वल टू आर इंटू इम्पिरिकल फॉर्म्युला. पहा आता मॉलिक्युलर फॉर्म्युला इज इक्वल टू आर इंटू इम्पिरिकल फॉर्म्युला. हे रिलेशन आहे. आता आर काय इज अ सिम्पल होल नंबर अँड मे हॅव अ व्हॅल्यू. आर इज अ सिम्पल होल नंबर दॅट इज इक्वल टू 1 2 3. ओके, और वी कॅन से आर इज इक्वल टू, आर काय
मॉलिक्युलर मास अपॉन इम्पिरिकल फॉर्म्युला मास पहा. आता रिलेशनशिप बिटवीन मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि इम्पिरिकल फॉर्म्युला आपण पाहतो. आता मॉलिक्युलर मास अपॉन इम्पिरिकल फॉर्म्युला मास जर याचा जर रेशो घेतला तर दॅट विल बी आर, आणि आर इंटू एम्पिरिकल फॉर्म्युला जर केला तर आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला मिळतो त्याचा. ओके, ही एक मेथड आहे. दुसरी मेथड आपण नंतर पाहू. फॉर एक्झाम्पल आता हे एक्सप्लेन करायचं विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल. मॉलिक्युलर मास ऑफ बेन्झीन किती आहे? 78. मॉलिक्युलर मास ऑफ बेन्झीन इज 78 अँड एम्पिरिकल फॉर्म्युला ऑफ बेन्झीन, मॉलिक्युलर मास ऑफ बेन्झीन 78, एम्पिरिकल फॉर्म्युला ऑफ बेन्झीन इज अ CH. एम्पिरिकल फॉर्म्युला काय? एम्पिरिकल फॉर्म्युला म्हणजे काय? द सिम्पलेस्ट रेशो ऑफ ॲटम ऑफ कॉन्स्टंट एलिमेंट्स. आता कॉन्स्टंट एलिमेंट काय? कार्बन आणि हायड्रोजन बेन्झीनमध्ये. ओके, ॲक्च्युली बेन्झीनचं स्ट्रक्चर काय आहे? तर बेन्झीनचं स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजनच आहे. ठीक आहे, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ बेन्झीन. सो एम्पिरिकल फॉर्म्युला ऑफ बेन्झीन इज अ CH. सिम्पलेस्ट रेशो काय? सिम्पलेस्ट रेशो ऑफ कॉन्स्टंट ॲटम ऑफ अ एलिमेंट इन मॉलिक्यूल इज कॉल्ड एम्पिरिकल फॉर्म्युला ऑफ दॅट कंपाऊंड. सो CH. आता याच्यामध्ये एम्पिरिकल फॉर्म्युला मास ऑफ बेन्झीन, एम्पिरिकल फॉर्म्युला मास ऑफ बेन्झीन का आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. एम्पिरिकल फॉर्म्युला मास का? कारण आपल्याला एम्पिरिकल फॉर्म्युला मास आपल्याला पुट करायचं आहे. एम्पिरिकल फॉर्म्युला मास ऑफ बेन्झीन इज इक्वल टू काय? ॲटॉमिक मास ऑफ कार्बन प्लस ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन. ॲटॉमिक मास ऑफ कार्बन प्लस ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन. आता कार्बनचा ॲटॉमिक मास माहिती आहे आपल्याला 12 आहे, प्लस हायड्रोजनचा ॲटॉमिक मास 1. 12 प्लस 1 इज इक्वल टू 13. सो एम्पिरिकल फॉर्म्युला मास किती आलं? एम्पिरिकल फॉर्म्युला आहे बेन्झीनचा CH, त्याचा एम्पिरिकल फॉर्म्युला मास आहे 13. आता मॉलिक्युलर मास आपण एम्पिरिकल फॉर्म्युला मास जर पुट केला, आपण इथंच पुट करतो पण आम्ही. मॉलिक्युलर मास किती आहे? 78. एम्पिरिकल फॉर्म्युला मास किती आलं? 13. इथे आहे पहा, आणि इथे गिवन आहे 13 इंटू 6 78. सो दॅट विल बी इक्वल टू 6. सो किती आलं? आपला जो काय आर आहे तो आर किती आला? 6. आता आर इथं जर पुट केला आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला, आर किती आहे? 6 इंटू एम्पिरिकल फॉर्म्युला काय आहे? CH. सो दॅट विल बी कन्सिडर ॲज अ किती कार्बन? 6 कार्बन. किती हायड्रोजन? 6 हायड्रोजन. सो C6H6 इज अ मॉलिक्युलर फॉर्म्युला फॉर बेन्झीन. येते का लक्षात? पहा, आपण स्टार्ट कुठे केलं होतं आणि आपण एंड कुठे केलं. पहा, रिलेशनशिप बिटवीन मॉलिक्युलर फॉर्म्युला अँड एम्पिरिकल फॉर्म्युला आपल्याला स्टडी करायचं आहे. तर मॉलिक्युलर फॉर्म्युला इज इक्वल टू आर इंटू एम्पिरिकल फॉर्म्युला. आर इंटू एम्पिरिकल फॉर्म्युला. सो आर किती असू शकतो? 1 असू शकतो, 2 असू शकतो, 3 असू शकतो, एनी होल नंबर असू शकतो आर. ओके, सो आर काय? तर मॉलिक्युलर मास अपॉन एम्पिरिकल फॉर्म्युला मास. आर काय? मॉलिक्युलर मास अपॉन एम्पिरिकल फॉर्म्युला मास. आता मॉलिक्युलर मास आपल्याला गिवन आहे. मॉलिक्युलर मास आपल्याला गिवन आहे. बेन्झीनचा मॉलिक्युलर मास किती आहे? 78. बिकॉज त्याच्यात 6 कार्बन आहेत. 6 कार्बन इंटू 12 इंटू 6 72, आणि 6 हायड्रोजन आहेत. मग 72 प्लस 6 78. दॅट इज अ मॉलिक्युलर मास ऑफ बेन्झीन. आता इम्पिरिकल फॉर्म्युला मास किंवा इम्पिरिकल फॉर्म्युला काय आहे? तर इम्पिरिकल फॉर्म्युला काय बेन्झीनचा? त्याच्यामध्ये कोणते एलिमेंट्स आहेत? कार्बन आणि हायड्रोजन. एम्पिरिकल फॉर्म्युला म्हणजे काय? सिम्पलेस्ट रेशो ऑफ ॲटम्स कॉन्स्टंट एलिमेंट्स इन द मॉलिक्युल्स. दॅट इज द एम्पिरिकल फॉर्म्युला. सो याच्यामध्ये एम्पिरिकल फॉर्म्युला CH आहे. सो एम्पिरिकल फॉर्म्युला मास, कार्बनचा ॲटॉमिक मास टाकायचं प्लस हायड्रोजनचा ॲटॉमिक मास 13, आणि त्याला आपण इथं डिवाइड केलं याच्यामध्ये
मॉलिक्युलर मास अपॉन एम्पिरिकल फॉर्म्युला दॅट विल बी द 6 ने आपण एम्पिरिकल फॉर्म्युला डिवाइड मल्टिप्लाय केला तर वी आर गेटिंग द मॉलिक्युलर फॉर्म्युला फॉर बेन्झीन. लक्षात येते. सो दिस इज द relationship between the molecular formula and empirical formula. एक्झाम्पल दिले टेक्स्टबुकमध्ये 2.9 आणि 2.10 तेवढं स्टडी करा. उद्याच्या लेक्चरला आपण काय करूया याच्यावरती अजून एक एक्झाम्पल घेऊया म्हणजे हा पॉईंट आपला डिटेलमध्ये कंप्लीट होईल याच्यामध्ये. ओके. सो उद्याच्या लेक्चरला आपण याच्यामध्ये डिटेलमध्ये पुढचं पॉईंट याच्यावरती रिलेटेड प्रॉब्लेम्स घेऊया आपण. ओके. सो काही होमवर्क देतो याच्यामध्ये, तो होमवर्क तुम्ही घ्या लिहून. सो आजच्या लेक्चरला आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला डिटर्मिनेशन ऑफ मॉलिक्युलर फॉर्म्युला इथं मॉलिक्युलर फॉर्म्युलाचं एक एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व्ह करून दिले. ओके. असं काही प्रॉब्लेम तुम्हाला उद्याच्या लेक्चरला मी घेईल. आत्ताच्या लेक्चरला आपण जे काही पॉईंट घेतले तर मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ अ कंपाऊंड इज द फॉर्म्युला विच इंडिकेट द ॲक्च्युअल नंबर ऑफ ॲटम्स ऑफ अ कॉन्स्टंट एलिमेंट. फॉर एक्झाम्पल बेन्झीन आहे तर ॲक्च्युअल नंबर ऑफ ॲटम किती आहे 6 कार्बन आहे 6 हायड्रोजन दॅट इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला. एम्पिरिकल फॉर्म्युला सिम्पलेस्ट रेशो ऑफ ॲटम ऑफ कॉन्स्टंट एलिमेंट इन मॉलिक्युल किती आहे CH एम्पिरिकल फॉर्म्युला. आणि पर्सेंटेज कॉम्पोजिशन द पर्सेंटेज बाय मास ऑफ इच एलिमेंट इन कंपाऊंड. कार्बनची किती पर्सेंट आहे हायड्रोजनची किती पर्सेंटेज आहे. ओके. हा पॉईंट आपण आजच्या लेक्चरला पहिला एक एक्झाम्पल घेतलं होतं आपण बेन्झीनचं. ओके. सो काही तुम्हाला एक्झाम्पल्स देतो ते एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व करा. ठीक आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहिलं आहे write each of the following express the following quantity in exponential form. Express the quantities in exponential form. In एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये खालच्या क्वांटिटी एक्सप्रेस करायची. पहिली आहे 1 2 3 4.0. ओके. 1 2 3.0 पहिली आहे. दुसरं आता काय करायचं याला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये त्याला काय करायचं एक्सप्रेस करायचं. एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये त्याला एक्सप्रेस करायचं. सो दॅट विल बी कन्सिडर ही जी क्वांटिटी दिली आहे ती एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये तिला एक्सप्रेस करायची. 1 2 3 4.00. पुढचं आहे सपोज 500.0. सेकंड. थर्ड आहे third will be consider 1 2 3.456 7 आणि चौथा आहे दॅट इज 0.000123 याला एक्सप्रेस करायचा एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये n इंटू 10⁻n मध्ये करायचं. n इंटू 10 म्हणजे काय करायचं n इंटू 10⁻n अशा फॉर्ममध्ये याला एक्सप्रेस करायचं या व्हॅल्यूला. ओके. पहिला दुसरा तिसरा आणि चौथा. पुढचं आहे ठीक आहे. एवढं सफिशियंट आहे. एवढं करा सॉल्व करा तुमच्या टेक्स्टबुकमध्ये नोटबुकमध्ये. उद्याच्या लेक्चरला आपण पुढचे काही प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम सॉल्व घेऊया. ठीक आहे.